पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील घोळ उघडकीस आणण्याचं काम मनसेच्या माध्यमातून सुरू आहे। चारकोप मतदारसंघामध्ये मतदार याद्यांमध्ये सर्वाधिक घोळ आढळून आलाय। यासोबतच अनेक मतदारांची नावे मराठीऐवजी गुजराती, बंगाली, ओडिशा आणि तमिळ भाषेत देखील असल्याचं आढळलं। त्यामुळे आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली। मनसे चारकोप विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी याच मुद्द्यावर आक्रमक होत चारकोप विधानसभा निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये धडक मोर्चा काढलेला आहे। आम्ही जेव्हा मतदार यादीवरती काम करत होतो, दुबार, तिबार, चौबार नावं तर आलेली आहेत, पण आता अक्षरशः महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा अपमान झालेला आहे। मराठी भाषेची गळचेपी होत आहे। या ठिकाणी आम्ही मतदार यादीमध्ये गुजराती भाषेमध्ये, तमिळ भाषेमध्ये, ओडिशा भाषेमध्ये नावं लिहिलेली आहेत। अरे हे महाराष्ट्र आहे, मराठी इकडची मातृभाषा आहे। तुम्ही म्हणजे असं वाटतंय हे जे सत्ताधारी असो या निवडणुका हे मराठी भाषेला संपवायचा प्रयत्न चाललेला आहे। या ठिकाणी महाराष्ट्र नवमासना ते खपून घेणार नाही, त्यांना मी आता वॉर्निंग दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।